आता एक लक्षात घ्या की जे ड्रॉप्स आणि बबल्स आहेत तर हे जनरली जर पाहिलं आपण तर हे कसे असतात, स्पेरिकल टाईप असतात, बरोबर. आणि हे स्पेरिकल केव्हा असतात पहा. ओके, तर याच्या मागचं रिझनसुद्धा सरफेस टेन्शनच आहे पहा. कारण याच्यामध्ये काय होतं की दोन फोर्सेस आहेत की जे इनइफेक्टिव्ह होणे महत्त्वाचं आहे पहा, बरोबर आहे का. मग ते दोन फोर्सेस ज्यांना आपण इनइफेक्टिव्ह म्हणजे की त्यांचा कोणता इफेक्ट नाही तरच ते स्पेरिकल होतात. ते दोन फोर्सेस कोणते आहे तर एक म्हणजे एअर रेजिस्टन्स. एअर रेजिस्टन्स जो आहे हा निग्लेक्ट केला आपण. ओके, सो एअर रेजिस्टन्स आणि दुसरा आहे ग्रॅव्हिटी. ओके, सो हे दोन जे फोर्सेस आहेत तर हे जर इनइफेक्टिव्ह असतील, अर्थातच ग्रॅव्हिटी वगैरे सारखे किंवा जे फोर्सेस आहेत एअर रेजिस्टन्स सारखे ते जर इनइफेक्टिव्ह असतील तर ड्रॉप्स आणि बबल्स त्याच्यामुळे काय होतात, स्पेरिकल होतात. आता एक लक्षात ठेवायचं आहे की जे स्पेरिकल ड्रॉप असतात, अगोदर आपण कोणाबद्दल बोलू, ड्रॉपबद्दल बोलू. आता ड्रॉप जे आहे हे जनरली जर पाहिले आपण तर हे स्पेरिकल असतात. आणि स्पेरिकल असताना यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की जो इनसाइड प्रेशर असतो, ओके, सो इनसाइड प्रेशरला आपण PI कन्सिडर करू आणि आउटसाइड प्रेशरला काय कन्सिडर करू, PO. तर जो इनसाइड प्रेशर आहे ना इज ऑलवेज ग्रेटर दॅन आउटसाइड प्रेशर. ओके, आणि इनसाइड प्रेशर हा आउटसाइड प्रेशरपेक्षा कसा असतो, ग्रेटर असतो. हे तर एक आपण आवर्जून लक्षात ठेवायचं. आता हा जो स्पेरिकल ड्रॉप आपण घेतलेला आहे तर सपोज याची रेडियस आपण काय कन्सिडर करू, R कन्सिडर करू. ओके, आणि हा ड्रॉप जो आहे तर तो सध्या कोणत्या कंडिशनमध्ये आहे, इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये आहे. आता त्याची रेडियस जर आपण इन्क्रीज केली, ओके, सो जी रेडियस आहे ती जर आपण इन्क्रीज केली, सो सपोज डेल्टा R जो आहे तर ही काय आहे, रेडियस इन्क्रीज्ड. ओके, सो डेल्टा Rने आपण काय केलं, रेडियस इन्क्रीज केली. तर अशा केसमध्ये आपल्याला काय काढायचं आहे, एक्स्ट्रा सरफेस एनर्जी काढायचं आहे. ओके, सो सपोज हा एक R ड्रॉप आहे आणि सो डेल्टा R सारखी फिगर काढायची गरज नाही. समजा एवढा जो पोर्शन आहे ड्रॉपचा आहे ना तो सर्क्युलर फॉर्ममध्ये लक्षात घ्या तुम्ही. आणि डेल्टा Rने आपण काय केली, या ठिकाणी रेडियस इन्क्रीज केली. ओके, सो अशा केसमध्ये आपल्याला काय कन्क्लूड करायचं आहे, एक्स्ट्रा सरफेस एनर्जी. सो एक्स्ट्रा सरफेस एनर्जी. आता सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काय आहे, सरफेस एनर्जी पर युनिट एरिया. मग याचा अर्थ सरफेस एनर्जी काढायचं असेल तर सरफेस टेन्शनला त्या एरियानं काय करावं लागेल, या ठिकाणी मल्टिप्लाय करावं लागेल. आणि म्हणून या केसमध्ये एक्स्ट्रा सरफेस एनर्जी जर काढायची असेल आपल्याला तर आपल्याला काय करावं लागेल, जो एरिया आहे त्याला आपण सरफेस टेन्शनने मल्टिप्लाय करणार, कारण सरफेस टेन्शनची व्याख्या महत्त्वाची आहे. आता ड्रॉप जे आहे तो त्याचा इंटरफेस जर पाहिला आपण तर लिक्विड आणि एअर आहे, बरोबर आहे का. म्हणून इथं मी आता एसच वापरतो, फक्त NCERTनं एसच्या लोअर केसमध्ये ए लिहिलेलं आहे. लिक्विड एअर इंटरफेस काही अडचण नाही, मी फक्त एस या ठिकाणी कॅरी करतो. आता तुम्हाला माहीत आहे की ड्रॉप हा स्वतः स्पेअर आहे आणि स्पेअरचा एरियाचा फॉर्म्युला काय असतो, 4πr², जनरल फॉर्म्युला, बरोबर. आता आपल्याकडे दोन केसेस आहे, पहिल्यांदा R रेडियस असताना आणि त्यानंतर डेल्टा R रेडियस काय झालेली आहे, इन्क्रीज झालेली आहे. ओके, सो वाटल्यास मी काय करतो, एक हाच ड्रॉप जो आहे ना तर या ठिकाणी काढतो, तोच ड्रॉप आहे समजा. आणि यावेळेस त्याची जी रेडियस आहे तर काय झालेली आहे, R प्लस डेल्टा R, करेक्ट. मग आता प्रश्न असा आहे की सरफेस एरिया जर आपण इनिशियल सरफेस एरिया काढला तर इनिशियल सरफेस एरिया काय असेल बरं याचा, 4πr², बरोबर. आणि नंतरच्या ड्रॉपचा जो सरफेस एरिया आहे, सो नंतरच्या ड्रॉपचा जो सरफेस एरिया असणार
तर तो काय असणार 4 पाय इन ब्रॅकेट रेडियसच्या ऐवजी काय घेणार आपण आर प्लस डेल्टा आर आणि कंसाचं काय घ्यावं लागणार आपल्याला स्क्वेअर घ्यावं लागेल. हा झाला पहिल्याचा एरिया, हा झाला हा इनिशियल एरिया आणि हा फायनल एरिया. बट आपल्याला एक्स्ट्रा सरफेस एनर्जी काढताना जो एरिया घ्यायचा आहे तो एरिया कोणता घ्यायचा आहे की या म्हणजे नंतरच्या एरियामधून सुरुवातीचा एरिया आपल्याला काय करायचा आहे मायनस करायचा आहे. म्हणजे आपल्याला जो एरिया घ्यायचा आहे तो कोणता एरिया घ्यायचा आहे इन्क्रीज्ड एरिया घ्यायचा आहे. इन्क्रीज्ड एरियाला आपल्याला सरफेस टेन्शन काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं. त्यावरून आपली काय निघणार आहे एक्स्ट्रा सरफेस एनर्जी निघणार आहे. मग आता इन्क्रीज सरफेस एरिया घेताना मला सांगा फायनलचं किती आहे सांगा 4 पाय इन ब्रॅकेट आर प्लस डेल्टा आर बरोबर कंसाचा स्क्वेअर. यामधून नंतरचा एरिया कोणता आहे 4 पाय आर स्क्वेअर. हे मल्टिप्लाय करणार सरफेस टेन्शनने त्याला मल्टिप्लाय करू. आता होतं काय की आता आपल्याला याचं एक्सपान्शन घ्यायचं आहे बरोबर आहे का ए प्लस बीच्या फॉर्म्युल्यानुसार. मग त्यामध्ये काय होतं की वाटल्यास मी काय करतो 4 पाय इन ब्रॅकेटमध्ये हेच घेतो याचं एक्सपान्शन आर स्क्वेअर प्लस 2 आर डेल्टा आर प्लस डेल्टा आर स्क्वेअर असंच येईल ना बरोबर आहे का. आणि यामधून आपण 4 पाय आर स्क्वेअर मायनस करणार. इथे एक लक्षात ठेवायचं आहे की चेंज इन रेडियस जो आणला आपण इन्क्रीज रेडियस जे आणलेला आहे ना तर हा फॅक्टर जो आहे ना हा फार कमी असतो बरोबर आहे का. म्हणजे ही जी फॅक्टर आहे या फॅक्टरला आपल्याला काय करायचं आहे निग्लेक्ट करायचं आहे. सो निग्लेक्ट केल्यानंतर आता शिल्लक काय राहतं आपल्याकडं तर या 4 पायनं आपण आर स्क्वेअरला मल्टिप्लाय करू 4 पाय आर स्क्वेअर प्लस 8 × 2 8 पाय बरोबर आर डेल्टा आर बरोबर ना 8 पाय आर डेल्टा आर मायनस 4 पाय आर स्क्वेअर हे ॲज इट इज इंटू यस. मग इथं काय होईल की प्लस आणि मायनस काय होतील कॅन्सल आणि सरफेस एनर्जीची एक्स्ट्रा आपण काढायलो ओके. तर त्याची व्हॅल्यू काय असेल मग आता 8 पाय आर डेल्टा आर इंटू एस ओके. एस म्हणजे लिक्विड एअरचा आपला सरफेस टेन्शन आहे तो. तर याच्या इक्वल ही काय आली आपल्याकडे एक्स्ट्रा सरफेस एनर्जी आली. आता ही जी एक्स्ट्रा सरफेस एनर्जी आली त्याला आपण इक्वेशन नंबर काय कन्सिडर करू 1 कन्सिडर करू. आता आपण म्हणलेलो आहे की ड्रॉप हा नेहमी काय असतो इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये असतो तरच त्याचं अस्तित्व आहे बरोबर. म्हणजे याचा अर्थ ही जी एनर्जी ड्रॉपनं खर्च केली एक्सपान्शन होत असताना तर याचा अर्थ काय झाला की त्याला बॅलेन्स करणार कोण आहे मग प्रेशर डिफरन्स. म्हणजे प्रेशर डिफरन्स जे आहे तर अंडर द प्रेशर डिफरन्स एनर्जी गेनसुद्धा झाली असेल बरोबर. सो आता आपल्याला प्रेशर डिफरन्स कोणता घ्यायचा आहे इनसाईड आणि आउटसाईड तो सुद्धा विचारात घ्यायचा आहे. सो लक्षात घ्या की ड्रॉप जे आहे या ड्रॉपची रेडियस वाढली म्हणजे ड्रॉपचं काय झालेलं आहे एक्सपान्शन झालेलं आहे. आणि एक्सपान्शन होत असताना या ठिकाणी निश्चितच ड्रॉपने एनर्जीचं काय केलेलं आहे गेन केलेलं आहे. आणि हे एनर्जीचा गेन एक्स्ट्रा सरफेस एनर्जीच्या काय असणार आहे इक्वल असणार आहे ओके. म्हणजे जोही आपण इथं वर्क डन काढू प्रेशर डिफरन्स संदर्भात तर ते कशाचे इक्वल असेल एक्स्ट्रा सरफेस एनर्जीच्या इक्वल असणार आहे. मग आता अंडर द प्रेशर डिफरन्स आपण घेणार तर हा प्रेशर डिफरन्स असणार तुम्हाला माहिती आहे इनसाईड प्रेशर आउटसाईड प्रेशरपेक्षा कसा आहे जास्त आहे. म्हणून इथं प्रेशर डिफरन्स जो आपण घेणार की ज्या प्रेशर डिफरन्सच्या अंतर्गत ड्रॉपचं काय झालेलं आहे एक्सपान्शन झालेलं आहे PI मायनस PO0 हा जरा असं प्रेशर इनसाईडमधून आउटसाईड आपण काय केलं या ठिकाणी मायनस केला. तर हा प्रेशर डिफरन्सच्या दरम्यान ड्रॉपनं जी एनर्जी गेन केली अर्थातच या ठिकाणी काय घडलं वर्क डन घडलं. आणि हे वर्क डन जर काढायचं असेल आपल्याला तर आपल्याला तुम्हाला माहिती आहे की जो जनरल फॉर्म्युला आहे वर्क डन म्हणजेच एक प्रकारचं फोर्स असतं ना. सो आपण एक जनरल फॉर्म्युला अगोदर लर्न करू की वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट हे आपल्याकडं. आता W बरोबर आपल्याकडे फोर्स जो आहे तर फोर्सचा एक फॉर्म्युला आहे प्रेशर इंटू एरिया. फोर्सचा फॉर्म्युला काय आहे प्रेशर इंटू एरिया. सो प्रेशर आपल्याकडे काय आहे प्रेशर डिफरन्स आहे म्हणजे PI मायनस
P0 प्रेशर. एरिया काय आपल्याकडं, एरिया असणार ड्रॉपचा एरिया. ड्रॉपचा एरिया काय आपल्याकडे 4 पाय आर स्क्वेअर. ओके, सो 4 पाय आर स्क्वेअर. आणि डिस्प्लेसमेंट जे आहे आपल्याकडं आर एस हे आहे ड्रॉपचं एक्सपान्शन डेल्टा आर. म्हणजे ओव्हरऑल काय झालं की वर्क डनमध्ये हे जे फॉर्म्युला क्रिएट झाला, हे लक्षात आलं तुम्हाला की आपण वर्क डन म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट घेतलं. फोर्स जो आहे तो आहे प्रेशर इंटू एरिया आणि डिस्प्लेसमेंट आहे आपलं डेल्टा आर. सो वर्क डनचा फॉर्म्युला जो लिहितो मी तो लिहितो पी आय मायनस पी ओ. हा झाला प्रेशर डिफरन्स, एरिया 4 पाय आर स्क्वेअर आणि डिस्प्लेसमेंट डेल्टा आर. आता हे झालं इक्वेशन नंबर 2. आता मला सांगितलं मी की एक्स्ट्रा सरफेस एनर्जी होताना काही एनर्जी खर्च गेलेली आहे आणि ती एनर्जी ड्रॉपनं गेन केलेली आहे एक्सपान्शनच्या दरम्यान. सो एनर्जी कन्झर्वेशननुसार इक्वेशन 1 आणि 2 या दोन्ही व्हॅल्यू एकमेकांच्या काय इक्वल आहेत. आणि सो फ्रॉम 1 अँड 2 1 आणि 2 नंबरच्या इक्वेशनला आपण जर प्लेस केलं तर काय होईल इथं पी आय मायनस पी ओ into 4 pi r square delta r is equal to 8 pi r delta r into surface tension. मग इथं पाय गेट कॅन्सल, डेल्टा आर गेट कॅन्सल, आर फक्त एकच कॅन्सल होईल, एक आर शिल्लक राहील. बरोबर. 4 1 जा 4, 4 2 जा 8. आणि सो फायनली पी आय मायनस पी ओ. ओके, 2 मिनिट. सो पी आय मायनस पी ओ हा जर प्रेशर डिफरन्सचा आपल्याला फॉर्म्युला करायचा असेल तर अपोजिट साईडला काय राहिलं 2s है ना, आणि डिवायडेड बाय ते एकच सिंगल आर शिल्लक राहिलं आहे. सो दॅट इज द आवर फॉर्म्युला. की या फॉर्म्युल्याच्या साहाय्यानं आपण जो इनसाईड प्रेशर आणि आउटसाईड प्रेशर तर यांच्यामध्ये जो डिफरन्स होता तो डिफरन्स इथं कॅल्क्युलेट केला 2s इंटू आरच्या साहाय्यानं. आता एक लक्षात घ्या, 2 साईड माहिती आहे तुम्हाला, कॉन्व्हेक्स जी बाहेर साईड असते आणि कॉन्क्यू म्हणजे ही आतली साईड असते. तर जनरली काय होतं की जेव्हा ही लिक्विड आणि गॅस यांचं इंटरफरन्स होतं, कारण आपण ड्रॉप जो आहे तो हवेमध्ये आहे, इथं लिक्विड आणि एअर म्हणजे गॅसचं इंटरफरन्स आहे. तर काय होतं आता आपण आतापर्यंत ड्रॉपबद्दल बोललो, बरोबर आहे का. आता जेव्हा आपण बबल संदर्भात डिस्कस करायलो, ओके, तर लक्षात ठेवायचं बबल संदर्भात सुद्धा जी त्याची कॉन्व्हेक्स साईड असते म्हणजे आउटर सरफेस, तर त्या ठिकाणी काय असतो लोअर प्रेशर असतो आणि इनसाईड काय असतं या ठिकाणी कॉन्क्यू साईडला ग्रेटर प्रेशर असतो. ओके, म्हणजे इथं पण काय झालं की हायर प्रेशर इनसाईड द बबल. बबलमध्ये सुद्धा काय असतो इनसाईड प्रेशर हा काय असतो जास्त असतो ड्रॉपप्रमाणेच. सो इनसाइड प्रेशर इज ग्रेटर दॅन आउटसाईड प्रेशर. हे सुद्धा बबल संदर्भात नियम लागूच आहे. आता तसं तुम्हाला इथं 3 आकडे दिले आहे बरं. एक आहे ड्रॉप, कॅव्हिटी अँड बबल. ओके, सो पहिलं हे ड्रॉप संदर्भात आहे. दुसरी जर पाहिलं आपण तर यामध्ये कॅव्हिटी आहे पहा, हे ना, लक्षात आलं. आणि तिसऱ्या फिगरमध्ये जर पाहिलं तर हा बबल आहे की ज्याच्या आतमध्ये काय प्रेझेंट आहे एअर कॅव्हिटी प्रेझेंट आहे. ओके, आता इथं NCERTमध्ये एक लाईन आहे की बबल हे डिफरंट कसे आहेत ड्रॉप आणि कॅव्हिटीपेक्षा. जसं की ड्रॉप आणि कॅव्हिटी दाखवलेलं आहे, तर यांच्यापेक्षा डिफरंट कसं आहे. तर फक्त एकच पॉईंटवर आपण फोकस करायचा आहे की ड्रॉपला एक इंटरफेस असतो, मात्र बबल जे आहे त्याला किती इंटरफेस आहे 2 इंटरफेस आहेत. ओके, कारण आपल्याला माहीत आहे की जेव्हाही आपण सो बबल वगैरे जे आहे तर ह्यांना ब्लो करतो आहे की नाही, तर अशा वेळेस काय करतो बरं आपण एक लाईट प्रेशर आहे ना, लाईट प्रेशर या ठिकाणी अप्लाय करतो. म्हणजे लिटल एक्स्ट्रा एअर प्रेशरच आपण या ठिकाणी आवश्यक असते. तर जास्त प्रेशरनंतर बबल्स तयार होत नाही आपल्याला माहीत आहे, बरोबर. सो लक्षात ठेवायचं आहे की मग बबलमधला हा जर प्रेशर डिफरन्स आपल्याला काढायचा असेल तर त्यासाठी इथं सांगितलेलं आहे की याच्यामध्ये ड्रॉप आणि याच्यामध्ये मेजर डिफरन्स लक्षात ठेवायचे की त्याच्यामध्ये एक इंटरफेस होता, याच्यामध्ये किती इंटरफेस आहे 2 इंटरफेस आहे. आणि म्हणून यामधला जर प्रेशर डिफरन्स काढायचा असेल आउटसाईड टू इनसाईड तर यामध्ये 2 मल्टिप्लाय करावं लागेल. आणि सो 2 मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल 4s/r. हा फॉर्म्युला नंबर 4 जो आहे
हा आपल्या बबलला अप्लिकेबल असेल. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कॅपिलरी राईज संदर्भात डिस्कस करू.